रफ अँड टफ भूमिका तसं म्हणाल तर याच्या आधी मी उंच माझा झोका किंवा मांडला दोन गडीचा डाव यात माझे थोडंसं स्ट्रॉंग कॅरेक्टर्स होती. मांडला रादर उंच माझा झोकामध्ये क्रांतिकारकाची भूमिका होती. त्याच्या आधी बाजीराव मस्तानीमध्ये मी व्यंकटराव घोरपडे नावाच्या एका करारी सेनापतीची भूमिका केली होती. पण आत्ता मला ओळख मिळाली ती राधाई बावरीच्या सौरभमुळे, जो एक चॉकलेट बॉय आहे आणि त्यामुळे असं अत्यंत गोड कॅरेक्टर आहे. आणि हे त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे, एक करारी पोलीस अधिकारी. सो करताना खरंच खूप मजा आली. पण तो लकीली तो ॲग्रेसिव्हनेस, तो करारीपणा माझ्या पर्सनॅलिटीमध्ये थोडासा असल्यामुळे ते करणं सोपं गेलं. आणि लकीली मी बाकीच्या मोठ्या बरोबर इव्हन नागेशजींबरोबर काम करताना मला शिकायला खूप गोष्टी मिळतात. तर करारीपणा हा फॅक्टर हा मला नागेशजींमध्ये बरोबर सापडला आणि तो थोडासा पिकअप मी तिथून करू शकलो. राधा नावाची लकीली इथे पण आता राधा नावाची त्याची गर्लफ्रेंड आहे की ही पण राधा तेवढीच लकी ठरेल. प्रेम व्यक्त तो करत नाही, ती त्याच्या समोर प्रेम व्यक्त करते. त्यामुळे रोमॅन्टिक थोडीशी शेड त्या ह्याला आहे आणि ती त्याचा करारीपणा आणि त्याचा ॲग्रेसिव्हनेस याला थोडंसं टोन डाऊन करायचा, त्याला जरा माणसात आणण्याचा प्रयत्न खूप करते. काही त्यात गमतीशीर सीन पण आहेत की जिथे ती म्हणते की हसलात तर काय तुमचं पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला दंड नाही करणार. त्यामुळे त्याच्यात थोडंसं रोमॅन्टिक शेड्स आहेत, एक चांगलं रोमॅन्टिक गाणं पण आहे. त्यामुळे सगळंच इट इज अ गुड पॅकेज. त्यामुळे मसाला फिल्म आहे, चांगली लोकांना आवडेल अशी. पहिला चित्रपट आहे, पहिल्या चित्रपटामध्ये मी लीड करतो आहे आणि त्यातही प्रत्येकाला आवडेल असं एक करारी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करतो आहे. त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि मोठमोठ्या लोकांबरोबर कामं करायला मिळत आहेत, चांगले प्रोड्युसर्स मिळालेत. तर मला वाटतं एखाद्या कलाकाराला ह्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा डेफिनेटली कधीच नसते. त्यामुळे आय थिंक आय एम व्हेरी हॅपी.